हॅलो. कोण बोलतोय? हॅलो, हा मी प्रीती बोलते, बोला ना. प्रीती. हा. हा हा, काय झालं तर तुमचं मला सविस्तर सांगा, आता काय मॅटर आहे तो? त्यांनी पैसेच नाही दिले सर. किती पण त्याला काय म्हणजे त्याला किती पण काय बोललं ना तर तो पैसेच द्यायला रेडी नाही. फक्त बाळा बाळा म्हणतोय, आज येतोय उद्या देतोय. आता म्हणतोय ऍडमिट झाले मी, असंच झालंय तसं झालंय म्हणतोय तो. हा, आता म्हणतोय की ऍडमिट झालंय बरं मी. मला मला एक सांगा, हम्म. नेमकं म्हणजे काय ते, काय कंपनीचं नाव काय त्या? त्रिवेगा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे काय आपली कंपनी हॉलिडे पॅकेज? हो, हॉलिडे पॅकेज करते सर. म्हणजे ते थोडक्यात तिथे मॉलच्या बाहेर थांबून ते कुपन द्यायचे आणि त्यांना म्हणायचं की तुमचं लक्की ड्रॉ लागले, तुम्ही काय तुमचे 3 बक्षीस घ्यायले या, बरोबर तेच बरोबर. प्रकार ना? पण हो मला एक बरोबर. सांगा, तुम्ही काय कोणत्या फील्डवरती काम करायचे तिथं? टेलिकॉलिंग. म्हणजे तुम्हाला कॉल करायला सांगायचं, तुम्ही खरं नाव सांगायला लावायचे का तुम्हाला डुप्लिकेट नाव सांगायला लावायचे ते लोक? म्हणायचं तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला काय नाव सांगायचे तसं सांगा. तसं हा, मी तर माझं खरंच नाव सांगायचंय, खोटं नाव नाही सांगितलं अजून पण. पण बाकीच्या मुली खोटं सांगायचे? ज्याला जे आवडतात निक म्हणजे कस्टमरला कसं नाव समजलं पाहिजे असं नाव सांगायचं आम्ही, आहे का नाही? कारण तर त्या आहे ना, त्या हॉलिडे पॅकेजच्या खूप कंप्लेंटी आल्या आहेत हम्म. की त्यांनी पैसे घेऊन आम्हाला सर्व्हिस नाही दिली म्हणून, अच्छा. आणि रिफंड पैसे मागायला गेले की दमदाटी केलेली आहे. ते काय त्या पोराचं नाव, कोणाचं? त्या मालकाचं नाव काय? अभिजित ताकभाटे. अभिजित ताकभाटे. हो औंध मध्ये कंपनी ना त्याची? हो हो, औंधमध्येच आहे सर. बर, आता मी उद्या त्या कंपनीमध्ये जातोय. हा हा. हा, ती कंपनी तर बंद बहुतेक करायची मला वाटते उद्या ट्युजडे आहे ना, सुट्टी असेल उद्या. उद्या. हो हो, सुट्टी असेल बहुतेक. उद्या सुट्टी असेल. हो बर हो. बर. बरं मला एक सांगा, तुमचा पगार किती टाकला आता? एकच पण नाही टाकलंय सर. तेच मला एप्रिलच्या महिन्याचं 10,000 फक्त टाकलं. ते हा, पण लय महाग लागलं त्याच्यासोबत. बर. त्याच्यामुळे त्यांनी 20 तारखेला 10,000 दिले आणि एप्रिलचं 5,000 राहिले सर. आणि तुम्हाला सांगते मेचं आहे ना 16 दिवस 17 दिवस आहे ना पेमेंट राहिले माझा. टोटल मला बरं आहे ना मला एक 14. सांगा, तुम्ही जेव्हा तिथं कामाला होता काय, हम्म. हम्म. तिथं लोक यायचे का रिफंड मागायला पैसे? म्हणजे सर आमचं ऑफिस हडपसर मध्ये दिलं होतं आम्हाला. हा, आणि ते लोक कसं यायचं काही फॅमिलीज म्हणजे आम्हाला वेलकम कॉल नाही आला, हे कॉल नाही आलं, म्हणजे आम्हाला कंप्लेंट करायचं. तर आम्ही म्हणायचं सर तसं काही नाही, म्हणजे आम्ही सरांना फोन करायचं, हा, सर कस्टमर असं बोलतंय आणि चांगला कस्टमर आहे, द्या डील म्हणून, आहे का नाही? हा, 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 ते मग? पुढचं काय कार्यक्रम करायचं ते आम्हाला माहिती नाही काही, हा, पण तेवढं होतं सर. हा, मग? हा, म्हणजे ते लोक आणि काय काय कस्टमर जे खूपच गरीब असायचं नाही का, हा, तर त्यांना आहे ना उलट पालट काही पण बोलायचं, त्यांचं जरा इज्जत नाही द्यायचं. असं नाही ना सर, आता कोण पण आलं म्हणजे जस्ट पैसे पैसे भरून ती लोक दमदाटी करायची? हा, म्हणजे पैसे घ्यायचं आणि ते म्हणायचं हा हा आज देतो तुम्हाला, एवढं देतो, पण काहीच करायचं नाही सर ते. म्हणजे थोडक्यात पैसे घेऊन फसवणूक करायची ती लोक? हा, म्हणजे फसवलंच ना सर. आता समजा बरोबर आहे, बरोबर आहे, फसवणूकच झाली ना ती. ते कस्टमर आम्हाला आता मी काय आलंय, मी वारंवार लोकांना सावध करतोय की आता ठीक आहे, आता तुमचा पगार थकला म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळं तिथे की फसवणूक होतीये तिथं. सर पण आम्हाला मेन कसं आहे ना, आता बघा आता मी म्हणते आता आमचं पण चुकी नाही सर. आता आम्हाला काम पाहिजे म्हणजे आम्ही कुठं पण नाही, जाणार, तुमचं काय बरोबर? ना, तुमचं काम काय फक्त फोन करणं. हा, आमचं आता कॉलिंग बाकीच्या करणं आणि गोष्टी तर हेच GST करायचे कमी ना, सगळे सांगायचं. कस्टमर हँडल करणं, त्यांना बाकीच्या गोष्टी सांगणं, मग त्यांच्याकडनं पैसे घेणं, हेच काम करायचे ना. ते त्यांचं करायचं, ते दुसरं डिपार्टमेंट करायचं. आमचं काम फक्त कॉलिंग करायचं होतं, की आम्ही कस्टमरला बोलवायचं आणि जायचं, बस तेवढंच सर. बाकी काहीच नव्हतं आमचं चुकी. हं, हं, हं. हा, फक्त एवढंच आहे की ते सर आहे ना सगळ्यांना गोडीत काढतात सर, आणि पैसे 1 रुपयाही देत नाही ते. कारण हा, की हा ना. आता एवढे दिवस झाले आम्ही पण रॉयल्टी, आता पाणीवाल्यांचं पैसे नाही दिले तुम्हाला सांगते. एक मेगा लक्षात संपर्क. घ्या, माझ्याकडे कंप्लेंट आली म्हणजे तो विषय संपला. त्या अभिजित, काय नाव त्याचं, ताकभाटे, हा हो हो. अभिजित ताकभाटेची कंपनी उद्यापासून ती बंद असेल. जर त्यांनी परवा बसून खोलली तर ती लाईव्ह मध्ये फोडण्यात येईल, कारण त्यांनी हो. खूप लोकांची फसवणूक केलेली आहे. या हम्म. हरामखोरांना पैसे घेतात ही लोक आणि कस्टमरला वेडं वाकडं बोलतायत. सर्व्हिस तर काय देतच नाहीयेत ही लोक. हम्म. आणि जवळचे जे मॉल असतात ना, ते मॉलच्या मॅनेजरला मॅनेज करून ती लोक तिथं थांबवतात हो कुपन सर. द्यायला. खरंय का नाही? हो सर. हा, त्यामुळे काय होतंय, लोक पण काय म्हणतात की बाबा चला कुपन रेक फुकट भेटते, आणि इथं हम्म. आल्यानंतर त्यांच्याकडनं पैसे घेऊन मग त्यांना परत सर्व्हिस देत नाही, पैसे मागायला गेला की दमदाटी करतात, अशी कंप्लेंट आल्यात त्याच्या माझ्याकडे.
हो सर. कुणी कुणी केलंय अजून तुम्हाला? 5-6 जण त्यांनी 5-6 जणांनी कंप्लीट केल्यात. अच्छा. आता मी उद्या तुम्ही म्हणता उद्या सुट्टी आहे. आता ते हम्म. कोणाच्या ते दुकान कोणाच्या नावावर आहे सगळी माहिती घेतो. त्या दुकान मालकालाही भेटतो, त्या ऑफिस हम्म. मालकाला. मग हम्म. ते कुठं कुठं ब्रँच आहेत ना, उद्या हम्म. बसून ती सगळी बंद करण्यात येईल. हा सर, विमाननगर मध्ये टेलिमार्केटिंगचं आहे. कोणा आणि त्याच आहे का विमाननगर मध्ये? विमाननगर मध्ये कुठे आहे मला माहित नाही, कारण की मी गेलेच नाही ना. मी तुम्हाला नाही म्हणलं की 2 तारीख गावाकडून आले, मी डायरेक्ट सोडले, कारण की त्यांनी माझा पैसे 1 रुपया किती नाही दिला. कंपन्या आहेत त्याच्या, अशा किती कंपन्या आहेत त्याच्या? नाही माहिती सर तेवढं मला. एकच पार्टनर कोण कंपनी आहे त्याला, पार्टनर कोण आहे? आहे. पार्टनर नाही माहिती ना सर मला, तेच मेन प्रॉब्लेम आहे ना. फक्त अभिजित ताक भरते का तू? हा, तेवढंच मला माहिती. तो ओनर होता आमचा. बर बर, त्याचा कारण फोटो की आहे का त्यांनी आपल्याकडे? काय काय फोटो आहे त्याचा? तुमच्याकडे असेल ना सर फोटो? नाही ना, मला पाठवा ना त्याचा फोटो जरा. हो हो, चालतंय सर. व्हॉट्सअपला पाठवा. हा, आणि तुमचे पैसे मी 100% द्यायला लावतो. मला फक्त सापडू दे माझ्या तडाख्यात तो आता. ठीक आहे ठीक आहे सर, मी तेवढंच म्हणते, माझा पैसे तुम्ही घेऊन दिला तर खूप आभार होईल. नाही खरंच नाही, सांगते. देतो करतो, नका काळजी करू ते. हा, तेच म्हणले. आणि सर माझ्याकडे त्यांचा फोटो नाहीये, तेव्हा पण मी बघते कुठून भेटलं तर ठीक आहे, नाहीतर अजून डायरेक्ट तुमच्याकडे काय ऑफिस. प्रूफ असेल ना त्या कंपनीच्या संदर्भात, तर काय मला काय पाठवा ना जरा व्हॉट्सअपला. सर नाही ना, त्या दिवशीच तुम्हाला सगळं पाठवलं होते मी. बर बर, ठीक आहे, चालतंय. हा, ठीक आहे, चालतंय. ओके. ओके.